नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर काळकाम वेगाचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये असं सांगितलंय 10 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या दीडपट केली तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? म्हणजे पहा मुलांनो, आपल्याकडे जो फॉर्म्युला असतो, पहिल्या गटातील व्यक्ती असतील तर त्याला M1 म्हणा गुणिले या ठिकाणी फक्त त्यांच्या कामाचे दिवस तुम्हाला दिलेत म्हणून काय घ्यायचे, फक्त आपल्याला T1 घ्यायचे. पहिल्या गटाचा गुणाकार हा बरोबर असेल दुसऱ्या गटाचा गुणाकार. दुसऱ्या गटामध्ये लागणारे व्यक्ती म्हणजे आपण त्याला M2 म्हणायचंय आणि लागणारे दिवस असतील त्याला काय म्हणायचं मुलांनो, D2 म्हणायचंय. तर किमती टाकून द्या. पहिल्या गटामध्ये 10 माणसं आहेत गुणिले ते 18 दिवसामध्ये काम काय करतात, पूर्ण करतात. पण आता दुसऱ्या गटामध्ये मुलांना जे व्यक्ती आहेत ते पहिल्या व्यक्तींच्या किती केलेले आहेत, दीडपट केलेले आहेत. जर मजुरांची संख्या दीडपट केली म्हणजे जी पहिली होती, आता पहिली संख्या किती मुलांना 10, 10 म्हणजे काय असतं गुणिले. आता दीडपट म्हणजे काय मुलांना, दीडपट म्हणजे आपण किती घेतो, 3/2. किती घेतो, 3/2. म्हणजे 10च्या 3/2 केले तर लागणारे दिवस किती असतील, म्हणजे आपल्याला दिवस काढायचे. मग बे एक बे आणि बे पंचे 10 मुलांनो, या ठिकाणी 10 गुणिले 18 तशीच्या तसं घ्या आणि भागिले हे 5 त्रिक किती होते मुलांनो, तिकडे 15. हे जे 15 गुणिले आहेत ते इकडे भागिले होतील म्हणजे भागिले 15 आणि बरोबर लागणारे दिवस म्हणजे कोण आहेत, D2. तर मग 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10, 3 एक 3 आणि 3 सक 18, खाली एक आला मुलांना, विषय संपला. तर बे सख 12 म्हणजे याचा अर्थ दुसरा गट जर मजुरांची संख्या दीडपट केली तर ते काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतील.